मेष राशीच्या लोकांनी 2026 या वर्षी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल जाणून घेऊया. कोणत्या गोष्टी करू नयेत? मेष राशीच्या लोकांनी कोणतीही वस्तू कोणाकडूनही फुकट घेऊ नये, अर्थात उपकार घेऊ नका. आणि दुसरे म्हणजे गोड पदार्थांचा व्यापार करू नका. कोणालाही गोड पदार्थ देऊन त्याच्या बदल्यात पैसे किंवा कोणतीही वस्तू घेऊ नका. मेष राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी 2026 मध्ये कराव्यात? मेष राशीच्या लोकांनी मंगळवारपासून एक तांबड्या रंगाचा रुमाल आपल्याजवळ पूर्ण वर्षभर ठेवावा. आणि दुसरे म्हणजे सदाचार पाळावा. सत्पुरुषांची जमेल तेवढी सेवा करावी. वृषभ राशी कोणत्या गोष्टी करू नये? वृषभ राशीच्या लोकांनी परस्त्रीपासून जपून राहावे. अडकून नाही तर बसाल आणि फसाल. पश्चातापाची वेळ तुमच्यावर येऊ शकते. आणि दुसरे म्हणजे रिकामा वेळ वाया घालू नका. कामवासनेचा अतिरेक टाळा आणि कोणाचीही निंदा करू नका आणि कोणाचीही खोटी साक्ष देऊ नका. वृषभ राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात? वृषभ राशीच्या लोकांनी देवाऱ्यात देशी किंवा साजूक तुपाचा दिवा रोज शुक्रवारपासून सुरू करून प्रातःकाळी किंवा संध्याकाळी लावावा. आणि जमल्यास दुसरे म्हणजे शुक्रवारी उपवास करावे किंवा एक वेळ जेवावे. आणि अजून एक गोष्ट वृषभ राशीच्या लोकांना मी सांगत आहे ती म्हणजे काही ना काही वस्तू शुक्रवारी पत्नीच्या हातून दान करावी किंवा ती जमिनीत पुरावी. विशेषतः निळ्या रंगाची फुले, यामुळे नक्कीच आर्थिक मदत होईल. मिथुन राशीच्या लोकांनी 2026 मध्ये या गोष्टी करू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे तामसी खाद्यपदार्थ टाळावेत. आणि दुसरे म्हणजे पशु पक्षी यावर्षी अजिबात पाळू नका. ॲक्वेरियम तर अजिबातच नको, म्हणजे मासे अजिबात पाळू नका. मिथुन राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात त्या म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की बुधवारपासून रोज सुरू करून तुमच्या आईला रोज नमस्कार करा किंवा एखादी घरात वरिष्ठ स्त्री आई समान असेल तिचे आशीर्वाद घ्या. आणि दुसरे म्हणजे आपले दात तुरटी पावडरने थोडेसे घासा, नंतर गुळण्या करा. आणि हा उपाय तुम्ही बुधवारी करायचा आहे. नेहमीच्या टूथपेस्टने नंतर दात घासा. हा उपाय जर तुम्हाला शक्य नसेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन गळा किंवा फुफ्फुसा संबंधित जे रोगी आहेत त्यांच्या औषधांचा खर्च द्या किंवा औषधाचे दान करा. मग ते तुम्ही पैसे देऊनही करू शकता. आणि विशेषतः दम्याचे जे पेशंट आहेत त्यांना मदत करा. कर्क रास 2026. मित्रमैत्रिणींनो, कर्क राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपण जाणून घेऊया. आपल्या गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नका किंवा कुठेही शेअर करू नका. सोशल मीडियामध्ये तर अजिबातच शेअर करू नका आणि मित्रांनाही शेअर करू नका. दुसरे म्हणजे पांढऱ्या रंगाच्या संबंधित ज्या वस्तू आहेत त्यांचा व्यापार उद्योग व्यवसाय अजिबातच यावर्षी करू नका, नाहीतर नुकसान होईल. आता कोणत्या गोष्टी कराव्यात ते म्हणजे यावर्षी आपण कन्या भोजन, कन्यादान नवरात्रीत करायचे आहे किंवा दुर्गापाठ आपल्याला करायचा आहे. आणि दुसरे म्हणजे अनवाणी पायांनी मंदिरात, विशेषतः शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. हे जर उपाय केले तर तुम्हाला हे 2026 वर्ष नक्कीच शुभ जाऊ शकते आणि तुमचे मोठे नुकसान होणार नाही. सिंह राशी कोणत्या गोष्टी करू नये? सिंह राशीच्या लोकांनी कोणाचेही अहित करू नये. मांस, मासे किंवा मांसाहारी पदार्थ टाळा. दारू पिणे सोडून द्या. सिंह राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी यावर्षी कराव्यात त्या म्हणजे सत्य बोला, धर्माने वागा, चुकीच्या लोकांची बाजू अजिबात घेऊ नका, नाहीतर तुम्हाला मोठ्या काहीतरी गोष्टीचा सामना करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंध व्यक्तीला जेवण द्या, त्यांची सेवा करा. कन्या राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपण पाहूया. कन्या राशीच्या लोकांनी 2026 मध्ये अजिबातच घरामध्ये हिरवा रंग वापरू नका. आणि दुसरे म्हणजे मद्यपान टाळावे आणि कुत्रा यावर्षी अजिबात पाळू नये.
जर तुमच्या मनात विचारही असेल तरी तो सोडून द्या. कन्या राशीच्या लोकांनी यावर्षी कोणत्या गोष्टी कराव्यात? कन्या राशीच्या लोकांनी बुधवारी उपवास जमल्यास करावा आणि घरामध्ये जरी हिरवा रंग वापरला नाही पण तुम्हाला तुमच्या जवळ हिरवा रंगाचा रुमाल ठेवायचा आहे आणि दुर्गा पाठ यावर्षी नक्कीच बुधवारपासून सुरू होऊन करायचा आहे. तुळ राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करू नये हे आपण पाहूया. घरात नृत्य वादन गायन टाळावेत आणि दुसरे म्हणजे स्त्रियांचा अनादर करू नये आणि देवीच्या नावाने दान घेऊ नये. तुळ राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात ते आता आपण पाहूयात. तुळ राशीच्या लोकांनी जव आणि पिवळी मोहरी मंदिरात, विशेषतः देवी मंदिरात दान करायची आहे आणि ही शुक्रवारी करायची आहे. आणि दुसरे म्हणजे पांढऱ्या रंगाच्या गाईला चारा किंवा भोजन द्यावे आणि नित्य तिचे गोमूत्र घरात शिंपडायचे आहे. आणि हा उपाय तुम्ही दर शुक्रवारीही करू शकता, ज्यामुळे नक्कीच 2026 आपल्यासाठी शुभदायी ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करू नये ते पाहूया. पिंपळाचे किंवा बाबळीचे झाड यावर्षी अजिबात तोडू नका किंवा त्यांना इजा करू नका. दुसरे म्हणजे मोठ्या भावाची किंवा मोठ्या व्यक्तींची अवहेलना करू नका. तंदुरी रोटी खाऊ नका. गोड तंदुरी रोटी गरिबांना दान द्या. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात हे पाहूया. वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल गुलाब फूल समुद्रामध्ये अर्पण करायचे आहे आणि ते फक्त दर मंगळवारी करायचे. या एका छोट्या उपायाने पण काय अनुभव येतात ते नक्की कळवायला विसरू नका. आणि दुसरे म्हणजे श्री हनुमानाला लाल अंगरखा वस्त्र शेंदूर अर्पण करायचे आणि हा दर मंगळवारी करायचा आहे. आपण हा उपाय वर्षभरही चालू ठेवू शकता किंवा 11-21 करून सोडून देऊ शकता. धनुराशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी करू नये हे पाहूया. कोणालाही यावर्षी फसवू नका, दगाफटका करू नका. आणि दुसरे म्हणजे यावर्षी कोणाच्याही बाजूने खोटी साक्ष देऊ नका किंवा कोणत्याही खोट्या व्यक्तीला पाठिंबा देऊ नका. यावर्षी कोणत्या गोष्टी कराव्यात त्या म्हणजे पिवळ्या रंगाची रोपे किंवा झाडे लावा आणि हे तुम्ही गुरुवारीही करू शकता किंवा गुरुप्रदोषच्या दिवशी आपण हा उपाय करू शकता. आणि दुसरे म्हणजे गुरुवारी जमल्यास उपवास करा, व्रतस्थ राहा आणि गुरुवारी चांगले वागा. मकर राशीच्या लोकांनी यावर्षी कोणत्या गोष्टी करू नये हे पाहूया. वर्षभर किंवा नेहमी जमेल तर खोटे बोलू नका किंवा खोटी साक्षही देऊ नका. दुसरे म्हणजे परस्त्रीकडे वाईट नजरेने बघू नका. काळे निळे घातलेले वस्त्र किंवा कपडे कुणालाही अर्पण करू नका किंवा स्वतःही घालू नका. आणि यावर्षी कोणतीही नवीन लोखंडी वस्तू खरेदी करू नका. दुसरे म्हणजे मकर राशीच्या लोकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात त्या म्हणजे मजूर व्यक्तींना मोफत किंवा भोजन दान करा, सेवा करा आणि त्यांच्याशी चांगले वागा. दुसरे म्हणजे ओल्या मातीचा टिळा कपाळी लावा, कावळ्यांना म्हशीला खाण्यास द्या किंवा वटवृक्षाला शनिवारी किंवा सोमवारी दूध साखर अर्पण करा किंवा दुधामध्ये थोडी साखर मिसळून ते जल वटवृक्षाला अर्पण करा. आणि हा उपाय तुम्हाला शनिवारी आणि सोमवारी करायचा आहे. 11 ते 21 सोमवार शनिवार आपण हा उपाय कंटिन्यू करू शकता. कुंभ राशीच्या लोकांनी 2026 मध्ये कोणत्या गोष्टी करू नये ते पाहूया. कुंभ राशीच्या लोकांनी वर्षभर मांसाहार टाळावा किंवा करू नये आणि दारूही पिऊ नये, नाहीतर काहीतरी नुकसान भोगावे लागेल. आणि दुसरे म्हणजे यावर्षी अजिबात खोटे बोलू नका, फुकटचे कोणाकडनंही काही घेऊ नका. कुंभ राशीच्या लोकांनी यावर्षी कोणत्या गोष्टी कराव्यात हे पाहूया. कुंभ राशीच्या लोकांनी चपातीला मोहरीचे तेल लावून ती गाईला खाण्यास द्यावी आणि शनिवारपासून हा उपाय सुरू करून आपण 43 दिवस हा उपाय कंटिन्यू करू शकता. आणि दुसरे म्हणजे दक्षिणेकडे मुख असलेले घर सोडा, शनिवारी उपवास करा, व्रतस्थ राहा, शनीचे उपाय करा आणि दर्शन घ्या.
मीन राशीच्या लोकांनी यावर्षी कोणत्या गोष्टी करू नये हे पाहूया. मीन राशीच्या लोकांनी कोणाकडूनही कोणतीही मदत किंवा दान घेऊ नये आणि दुसरे म्हणजे कोणत्याही मंदिरातून प्रसाद घेऊ नये, विशेषतः दुसऱ्यांचा. मात्र स्वतः जर पूजा केली असेल तर तो स्वीकारू शकता. आणि कोणत्या गोष्टी करू नये यासाठी आपण कोंबड्यांना दाणे खाण्यास द्यावे आणि दुसरे म्हणजे पिंपळ वृक्षाची सेवा करावी, पूजा करावी, त्याला जल अर्पण करावे आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून तुम्ही स्वतःचे सोने घरात तिजोरीत ठेवावे. अशा प्रकारे एकदम छोटे टिप्स असणारे उपाय मी 12 राशीच्या लोकांना दिले आहेत, ज्याची जर तुम्ही 2026च्या वर्षासाठी अंमलबजावणी केली तर नक्कीच आपल्याला 2026 हे वर्ष लाभदायी ठरणार आहे आणि नुकसान देणार नाही. तेव्हा नक्की आपले अनुभव आम्हाला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.